संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। पण आता धनंजय मुंडेंसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू आहे। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात मोठं विधान केलंय। हे प्रकरण घडलं तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सुरू होते। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस होता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं CIDने स्पष्ट केल्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। पण हा राजीनामा घेण्यास सरकारने उशीर केला अशी टीका विरोधक सातत्याने करतायत। या प्रकरणात नुसता राजीनामा नको तर मुंडे यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी होते। सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरच खंडणीसाठीच्या बैठका झाल्याचा आरोप केलाय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता पुरावा सापडला तर धनंजय मुंडे यांच्यावर आजही कारवाई करायला तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी CIDने कोर्टात जी चार्जशीट सादर केली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट कुठेही संबंध आढळलेला नाही। पण तपास यंत्रणांनी वाल्मिक कराड याला या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी केलाय। हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे राजकारण सांभाळत होता। मंत्र्यांच्या जवळचा व्यक्ती इतकं क्रूर कृत्य करत असेल तर त्या मंत्र्याने प्रायश्चित्त म्हणून आपलं पद सोडावं अशी आमची भूमिका होती। त्यामुळे आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर या हत्येत धनंजय मुंडे यांचा कोणताही थेट संबंध आढळलेला नाही। फक्त कोणीतरी दररोज टीव्हीवर येऊन आरोप केले म्हणून कोणाचं नाव चार्जशीटमध्ये घेता येत नाही। आजही पुरावा आणून दिल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।